राज्यात काँग्रेस आणि MIM बरोबर युती खपवून घेतली जाणार नाही. ज्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेस आणि MIM बरोबर युती केली आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. अंबरनाथ आणि अकोला जिल्ह्यात अकोट इथं स्थानिक नेत्यांनी अशा प्रकारची युती केल्याच्या वृत्तावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ज्यांच्या विरोधात लढत आहोत त्यांच्याबरोबरच सत्ता स्थापन करणं अमान्य असल्याचं ते म्हणाले. अंबरनाथमध्ये भाजपबरोबर युती केल्याच्या मुद्द्यावर प्रदेश काँग्रेसनेही कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निलंबित केलं असून अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाटील यांच्याबरोबर पक्ष शिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना देखील पक्षामधून निलंबित करण्यात आलं आहे. पक्षाचे 12 सदस्य अंबरनाथ नगरपालिकेत निवडून आले आहेत. मराठीसाठी लढणं योग्य आहे, मात्र